नमस्कार. आज आपण शिवलीलामृत पाहणार आहोत. त्यातला पहिला अध्याय हा स्कंदपुराणाचाच एक भाग आहे, नाही का? हो, बरोबर. स्कंदपुराणातला ब्रह्मोत्तरखंड. आणि आपण श्रीधर कवींचं मूळ शिवलीलामृत आणि शिवशक्तीच्या दिव्य कथांमधले काही संदर्भ वापरतोय. उद्देश हा की शिवाचं महत्त्व, त्याचा मंत्र आणि गुरुची गरज हे सगळं एका राजाच्या गोष्टीतून समजून घ्यायचंय. अगदी. आणि यात शिवशक्ती एकत्वाचाही स्पर्श आहेच. चला तर मग बघूया. ओके. तर सुरुवातीला काय आहे? बहुतेक शिवाचं स्तवन. हो, भरपूर श्लोक आहेत सुरुवातीला. शिवाची वेगवेगळी रूपं, पंचवदन, नीलग्रीव, विश्वेश्वर, महाकाळ, किती नावं. आणि असंही म्हटलंय की वेदांना सुद्धा त्याचं पूर्ण आकलन होत नाही, इतका मोठा तो. बरोबर. आणि गंमत म्हणजे तो फक्त संहारक नाहीये, तोच निर्माण करतो, सांभाळतो आणि खूप दयाळूही आहे. करुणा सिंधू म्हणतात त्याला. म्हणजे करता, धरता आणि संहारकही सगळं तोच. हो, हाच त्याचा महिमा आहे, अनंत. बरं, मग येतो तो महत्वाचा भाग, शिवमंत्र, पंचाक्षरी मंत्र, ओम नमः शिवाय. याबद्दल काय खास सांगितलंय? हा मंत्र म्हणजे म्हणतात की दारिद्र्य, दुःख, भीती सगळं काही नाहीसं करतो, पाप नष्ट करतो. आणि ऐहिक सुख पण देतो आणि पारलौकिक पण. हो, दोन्ही. एवढंच नाही तर म्हणे ब्रह्मा विष्णू सारखे देव सुद्धा याच मंत्राचा जप करतात. अच्छा. आणि विशेष म्हणजे हा कधीही जपायला सांगितलाय, चालता बोलता खाता पिता सतत. म्हणजे कोणत्याही वेळी. हो, त्याच्या नुसत्या आवाजाने, ध्वनीने सुद्धा पापांचे डोंगर जळून जातात असं वर्णन आहे. वाह, खूपच शक्तिशाली वाटतं हे ऐकून. आहेच. पण इथे एक अट आहे ना? खूप महत्वाची अट. की हा मंत्र गुरुमुखातूनच घ्यायला हवा. अगदी. गुरु कसा असावा हे पण सांगितलंय. ज्ञानी पाहिजे, वैराग्यशील, दयाळू, शांत. आणि जर गुरुकडून घेतला नाही तर, म्हणजे समजा ऐकून किंवा वाचून जपला तर निष्फळ. स्पष्ट लिहिलंय. जसं मुंज झाल्याशिवाय गायत्री मंत्र जपण्याचा अधिकार नाही, तसंच काहीच आहे. ओके. म्हणजे गुरुपरंपरा आणि दीक्षा याला खूप महत्त्व दिलंय. हो, नुसते शब्द नाहीत, तो मंत्र, ती एक शक्ती आहे जी योग्य पद्धतीने संक्रमित व्हायला हवी, गुरुकडून शिष्याकडे. आणि हेच समजवण्यासाठी ती राजाची गोष्ट येते. बरोबर. बरोबर. दाशार्ह राजा, मथुरेचा. तो पापी असतो, पण त्याची पत्नी कलावती ती भक्त असते. हो, तिने गुरु दुर्वासांकडून शिवपंचाक्षरी मंत्र घेतलेला असतो. परमभक्त. आणि मग काय होतं? राजा तिला स्पर्श करतो तेव्हा त्याला चटका बसतो, जसं काही तापलेल्या लोखंडाला हात लावलाय असं वाटतं त्याला. अरे, त्याच्या पापांचा परिणाम. अगदी. तेव्हा कलावती त्याला सांगते की हे तुमच्या पापांमुळे होते, आणि मुख्य म्हणजे तुम्ही गुरुकडून मंत्र घेतलेला नाहीये म्हणून असं होतंय. अच्छा, म्हणजे ती त्याला जाणीव करून देते. हो, आणि त्याला कुलगुरू गर्ग मुनींकडे जायला सांगते. मग राजा जातो त्यांच्याकडे. हो, जातो. आणि गर्ग मुनी त्याला विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा देतात. आणि इथे तर खरी काय म्हणतात त्याला विलक्षण गोष्ट घडते. काय? मंत्र मिळताच म्हणे राजाच्या शरीरातून कोट्यावधी कावळे बाहेर पडतात. कावळे? हो, आणि ते सगळे जळून भस्म होतात. अच्छा. म्हणतात की ती त्याची अनंत जन्मांची पापं होती. सोनं चोरणं, अभक्ष खाणं, गुरुनिंदा, हत्या, असली सगळी. काय जबरदस्त रूपक आहे. म्हणजे अक्षरशः कावळे नसतीलही कदाचित, पण हे दाखवतं की गुरुची कृपा आणि मंत्राचं सामर्थ्य किती मोठं आहे. अगदी खोलवरची जन्मोजन्मीची पापंसुद्धा नष्ट होऊ शकतात. एक प्रकारचं शुद्धीकरण. राजाला लगेच फरक जाणवला असेल ना? हो, त्याला तत्काळ दिव्य अनुभूती येते. तो मग गुरुची आणि मंत्राची खूप स्तुती करतो. आणि मग पुढे राज्यात काय बदल झाला? राजा बदलला. मग राज्य कसं नाही बदलणार? सगळं राज्य सुखी होतं, समृद्ध होतं, शिवभक्ती वाढते सगळीकडे. छानच. आणि अध्यायाच्या शेवटी फलश्रुती पण सांगितली आहे. म्हणजे हा अध्याय जो कोणी वाचेल, ऐकेल किंवा इतरांना सांगेल, त्याचं रक्षण स्वतः शिव करतो, त्याचं कल्याण होतं असं सांगितलंय. ओके. म्हणजे शिवलीलामृत हे एक प्रकारे जीवन शुद्ध करणारं, दिशा देणारं आहे. हाच त्याचा गाभा आहे. तर या पहिल्या अध्यायातून काय मुख्य गोष्टी कळल्या आपल्याला? एक तर शिवाची कृपा अफाट आहे. दुसरं, मंत्रात प्रचंड शक्ती आहे. आणि तिसरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य गुरु हवा. मार्गदर्शकाशिवाय पूर्ण फायदा नाही. अगदी. आणि दाशार्ह राजाची कथा हेच सांगते की चूक कितीही मोठी असली तरी पश्चाताप केला, योग्य मार्ग धरला, तर परिवर्तन नक्की शक्य आहे.
ते कावळ्यांचं जळून जाणं म्हणजे वाईटाचा नाशच. बरोबर. जाता जाता एक विचाराला मनात, तो जो राजा आणि राणीच्या स्पर्शाचा अनुभव होता तो त्यांच्या आतल्या अवस्थेवर अवलंबून होता, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे आपली आंतरिक शुद्धता किंवा अशुद्धता आपण बाहेरचं जग कसं अनुभवतो यावर परिणाम करते. याबद्दल